अनिरुद्ध सेकंड राऊंड मध्ये आलेला आहे आणि मिहीर कुकिंग विसरला हे लोकांना आता दिसेल. कारण अनिरुद्धनी ज्या पद्धतीचे डिश बनवलेले आहेत ते मिहीरनी त्याच्या 5 वर्षाच्या एज्युकेशनमध्ये, तो केटरिंग कॉलेजला होता आणि तो शेफ आहे, तो सगळं कम्प्लीट ब्लँक झालेला आहे. त्याला काही कुकिंग आता येत नाही कारण अनिरुद्ध आता कॉम्पिटिशनमध्ये उतरला. आता पुढच्या एपिसोडमध्ये अनिरुद्ध किचनमध्ये सगळं करत राहणार आहे, बघा तुम्ही. आणि अनिरुद्ध संजना ज्या फील्डमधनं येतात, कॉर्पोरेट वर्ल्डमधनं येतात, सो त्यांनी हे टास्क, प्रेझेंटेशन, प्रेशर ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे रात्री-रात्री बसून ते प्रेझेंटेशन तयार करून सकाळी कॉन्फरन्स आणि हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांना ह्या प्रेशरचं काहीच वाटत नाही. फक्त त्यांना अरुंधतीला जिंकू द्यायचं नाहीये. त्यासाठी ते ह्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि लेट्स सी की काय घडतंय, कसं काय प्लॅनिंग करतायत. पाऊस येतोय सो आपण आज जाऊयात. कसं कसं ते पुढे नेतायत एपिसोड्स आणि कसं कसं काय काय कटकारस्थान करतायत किंवा काय प्लॅनिंग प्लॉटिंग करतायत. लेट्स सी. आम्हालाही बघायला मजा येणार आहे, आम्हालाही करताना मजा येणार, कारण आम्हाला माहित नाही पुढचा ट्रॅक आणि पुढचं काय येणार आहे ते. बट जे काही आत्ता आम्ही करतोय ते करताना तर नक्कीच मजा येते. अनिरुद्धला अरुंधतीचं स्वयंपाक आवडतो. तो त्याला काही कधी त्याने नावं ठेवलेलं नाही. तो अजूनही कबूल करतो की ती खूप उत्तम कुक आहे. पण जे काय जो षडयंत्र चाललेलं आहे, समृद्धी बंगला नावावर करून घ्यायचा आणि आप्पा जे तिला जो समृद्धी बंगल्यामध्ये शेअर देणार आहे, हे अनिरुद्धला पटत नाही. कष्टाने बांधलेला बंगला आहे, अनिरुद्धने बांधला आहे तो, आणि तो असा सहजासहजी अरुंधतीला तो देणार नाही. त्यासाठी हा खटाटोप चाललाय. मग त्यासाठी कुकिंग करावं लागलं किंवा कोणाला अख्खा भाजावा लागला तरी तो अनिरुद्ध मागे हटणार नाही. बरं. आता कुकिंग कॉम्पिटिशन होते, पण खरं तर रुपाली खूप छान जेवण बनवते. मिलिंद सरांनी पण मगाशी सांगितलं त्यांचे पण एक स्टडी आहे छान प्रकारे. पण आता हे सगळं प्रेझेंटेशन वगैरे मांडायचं आहे. रुपालीचं यात मी करते, मी नीट करते असं सुरू आहे का? नाही, रुपालीचं नाही सुरू, संजनाचं नक्कीच सुरू आहे. रुपालीचं काही सुरू नाही तशा पद्धतीने. आता हा प्रश्न तू मलाच विचारतेस, हा सरांना विचारायला हवे की सर काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, आत्ता जे अनिरुद्ध या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतो हा संजनाच्या भरोश्यावर किंवा तिला मदत करण्यासाठी, आणि तिचा उद्देश जो आहे की अरुंधतीला जिंकू द्यायचं नाही. आपण जिंकायचा असा हा उद्देश नाहीच आहे. कारण ती जिंकली, तिला पैसे मिळाले, तर तिने अनिरुद्ध संजनाला पैसे दिले आणि समृद्धीतनं बाहेर काढलं, तर हा फिअर त्याला आहे. पण संजना आत्तापर्यंत जी पद्धत आहे ती खूप छान पद्धतीने ते प्रेझेंट करते, छान पद्धतीने प्रयत्न करते सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवायचा. त्यामुळे कुठेतरी संजनामध्ये रुपाली येत राहते करत असताना. कधी शॉर्ट कट झाल्यानंतर पटकन रुपाली येते आणि प्लेटिंग करते आणि डेकोरेशन आणि ते गार्निश वगैरे करते, आणि मग एकदा कॅमेरा ऑन झाला की परत संजना होते. तोपर्यंत हे गार्निश झालेलं असतं, प्लेटिंग झालेलं असतं आणि सगळं छान झालेलं असतं. हो, आजूबाजूचे म्हणजे इवन जो मिहीर तडका म्हणालीस तोही असं असतो की अरे क्या है, मजाक मजाक में आपकी प्लेटिंग तो अच्छी हो गई है. तोही तो बिचारा सरप्राईज होतो. सो मगाशी जे सर म्हणाले ना की तो विसरलाय सगळं, तसंच आहे ते. तो विसरलाय ते आमचे प्लेटिंग बघून तो गार्निशिंग वगैरे विसरून जातो. बरं, आता असं होतंय रुपाली तुझी सेल्फ अचिव्हमेंट घर घेतलीस खूप छान प्रकारे आणि सगळं मस्त तुझं जे काही सध्या आयुष्यात सध्या सुरू आहे, काय सांगायला आवडेल? खूप छान, टचवूड. बाप्पाचे आशीर्वाद, स्वामींची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद आणि खूप सारे वेलविशर्स आजूबाजूला आहेत. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे त्यांचे वेल विशेस. मला असं वाटतं की खूप मोठं मोठं स्वप्न किंवा खूप वर्षांपासनं उराशी बाळगलेलं स्वप्न ते असं सत्यात उतरताना जेव्हा दिसतं तेव्हा खूप भारावून जायला होतं, खूप इमोशनल व्हायला होतं, खूप वेगळ्या पद्धतीने ते व्यक्त करावं असं वाटतं. बट आय थिंक जसं सर काल पण म्हणाले, आज पण म्हणाले, आत्ता पण म्हणाले की ही जी सुरुवात आहे, म्हणजे हा एक त्या बकेट लिस्ट मधलं एक झालंय. अजून खूप तसे टिक करायचे आहेत आणि अजून खूप गोष्टी आहेत त्या बकेट लिस्ट मध्ये. सो हे झालंय आता. नाव इट इज ओव्हर ना, झालं ना, ओके चल ठीक आहे, आता त्याला बाजूला ठेव. आता दुसरं त्याच्याकडे काम कर किंवा त्या दिशेने पावलं उचल. सो हे मी मगाशी म्हणलं ना, आजूबाजूला जे वेलविशर्स आणि सतत पुश करणारे हे सगळे ह्या सगळ्या लोकांमुळे पॉसिबल होतं की हा ओके आता ते झालं म्हणजे आय एम सॅटिस्फाईड आणि आता चला वा छान छान झोपा झोपा. नाही, आता अजून
वेगळं काहीतरी स्वप्न आणि त्याच्या त्याच्या दिशेने पावलं उचल आणि त्याच्यासाठी प्रयत्न कर. सो या सो मच आणि खूप थँक्यू खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू so थँक्यू much. थँक्यू